2000 गुंतवणूकदारांकडून 43 कोटींच्या ठेवी घेणाऱ्या वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर चोगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनीत पार्टनर करून घेतो सांगून दरमहा 1 ते 5% परतावा देण्याचं आमिष दाखवून ते प्रत्यक्षात लोकांकडून ठेवी स्वीकारत होते। एकाकडून पैसे घेऊन दुसऱ्याला दिले जात होते। आर्थिक गुन्हे शाखाने 9 महिने गोपनीय चौकशी करून स्वतः पुढाकार घेऊन ही कारवाई केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 1 लाख ते 99 लाख रुपयांपर्यंत वेलेंटिना कंपनीमध्ये गुंतवणूक करता येऊ शकत होती। यावर 5% दरमहा परतावा देण्यात येईल। फिक्स डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यास 1% व्याज दरमहा आणि 3 वर्षानंतर गुंतवणुकीच्या 4 पट रक्कम परत देता येणार अशा प्रकारची आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात येत होती। या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यास गुंतवणूकदार न समजता कंपनीमध्ये भागीदार म्हणून घेण्यात येईल। या भागीदार पत्रामध्ये महिना 1% परतावा नमूद असेल, परंतु प्रत्यक्षात 5% परतावा देण्यात येईल असं आमिष दाखवण्यात आलं होतं।